तर स्वागत आहे तुमच्या माझ्या मनाच्या एका कोपऱ्यापासून. तर जसं की बघता आम्ही सर्वजण नवीन ट्रिपची तयारी करतोय. सर्वजण आपापले बॅग्स, सामान हे सगळे ॲडजस्ट करतात कारण की जागा थोडीशी कमी पडते. खूप सारं सामान आम्ही घेऊन जातोय या ट्रॅकला. तर तसंच परत चला सगळं ॲडजस्ट झाल्यानंतर चला आम्ही सर्वांनी एकत्र मिळून थोडं गाडीसमोर एक नारळ फोडला का तर आमची जी ट्रिप आहे ती शुभ जाऊ. परत चला आम्ही गाडीचं थोडंसं इंजन चेक केलं. ओके ना सगळं. का तर आम्ही लांब जाणार होतो, 400 किलोमीटर थोडं जाऊन होणार होतं. आधी आम्ही काय तिथंच केलं, check करायचं गाडीचं पाहिजे. इंजन चेक केलं, सर्व काही ओके होतं गाडी. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये. तर एका बाजूला बसलाय माझा राम आणि एका बाजूला लखन. तर अशा प्रकारे आपली खूप दिवसानंतर ट्रिप निघाली. फायनली म्हणलं तरी किती दिवसात, 2 महिन्यात आपली ट्रिप निघालेली आहे. पण आता हा ट्रिप निघतोय महिन्याची शेवटची महिने आणि वर्षाची शेवटची ट्रिप. आज तारीख आहे किती, शेवटची ट्रिप आहे आपली. ठीक आहे, तर आज आहे 27 तारीख आणि महिना संपायला 3 दिवस बाकी आहेत. म्हणजे 2024 ची आपली ही लास्ट ट्रिप राहणार आहे. ठीक आहे, 2025 ला किती ट्रिप होतील ते आपल्याला काय माहित नाही, पण सध्याला तरी हे लास्ट ट्रिप आहे आपली. 3 दिवसाची ट्रिप आणि हा आपला 3 दिवसाचा ट्रिप असेल. तर मला म्हणायचं आहे की आपण मजबूत प्रकारे कॅम्पिंग साठी सामान आणि तिथे एक दिवस स्टे करणार आहे. आपला राजगडला आपण चाललोय. तर खूप मोठा असा गड आहे. तर त्या राजगडला आपण एक पूर्णपणे 2 दिवस आहेत आपल्याकडे, एक्सप्लोर करणार आहे आणि हळूहळू सगळं दाखवणार आहे. आता सध्या तरी आपल्या सोबत आहेत बनू वहिनी. तसंच ह्या बाजूला आहेत आपल्या ऍश. खूप वेळात वेळ करून या आलेले आहेत. तर तसंच वेळ आहे. को पायलट आहेत आपले प्रशांत आणि पायलट आहे मीच आहे तो ड्रायव्हर, यांचा ऑफिशियल ड्रायव्हर. मला सोडून कुठं जात नाही ते लोक सोडून. तुम्हाला सांगतो आम्ही दोघं नाही. तुम्ही येता का आमच्या सोबत फिरायला जरा? मैं लिख के देता हूँ, कोई नहीं आएगा. तर थोड्याच वेळात आम्ही गेलो CNG पंपावरती. का तर CNG कमी असल्यामुळे आम्ही बोललो की गाडीच्या CNG पहिला फिल करून की डायरेक्ट आपण राजगडच्या पायथ्याशी जाऊन थांबायचं. बाकीचं पुढे बघूया गडापाशी असे. तर पब्लिक हाऊस द जोस बॉय. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता टाईम होते 5. तर 4:30ला आम्ही आलेलो. थोडीशी झोप खाल्ली अर्धा तास आणि आता आम्ही हे बघताय, हे जे राजगड म्हणून हॉटेल आहे इथे आपण टेंट घेतलेले आहेत आणि आता पायथ्याशी आलेलो आहे. हे बघा, इकडून असं जायचं आपल्याला. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर असं इकडं आपल्याला तिकडे जायचं आहे. तर थांबलं आता इथे सगळं सामान वगैरे. आपले काका आहेत वाटतं, पार्किंगचे चार्जेस घेतील वाटतं इथे. तर ठीक आहे, सर्वजण थोडं रेस्ट करतात गाडीमध्ये. मी पण अर्धा तास झोपलो, थोडं फ्रेश झालं आता आणि इथे आगीपाशी बसलो, थोडे शेकोटे करतोय. बाकी सगळे गाडीमध्ये झोपलेले. तर अजून मला वाटतं एक अर्ध्या तासानंतर त्याला उजेड पडेल आणि बाकीचं सगळं आपण पॅक करू आणि वरी चढायला नेऊ. तर थोडंसं वेट करू, अर्धा तास स्पेंड करू आपण आगीपाशी. आधी पण आहे माझ्यासोबत, आधी तिथे उभारलं हे बघा. तर आम्ही दोघेच आहे आम्ही. तर बघू आता सर्वजण उठल्यानंतर चला आपण वरी निघू. काय बोलतो आधी? एकदम बारीक उजेड पडल्यावर निघू आपण. ठीक आहे.
बॅग्स खूप आहेत आपल्याकडे. कॅम्पिंगचं सामान पण आहे इकडे. इथूनच टेंट आपण घेतलेला आहे. स्वस्तात टेंट आणि चांगला टेंट भेटला आपल्याला. मोठा टेंट आहे तर तो घ्यायचा आणि वरी निघायचं. खूप नाही आता, जवळच आहे. एक दीड तासाचा रस्ता आहे. तो कापला की आपण वरी पोहोचू. फटाफट वरी पोहोचल्यानंतर त्याला चहा नाश्ता वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे सोबत. तर तिथेच लगे रेडी बनवू, म्हणजे तयारीला लागायचं आणि आपली जागा पहिलं शोधायची टेंटसाठी. तर पुढे बघू. प्रकारे आमचा हा ट्रॅक सुरू झालेला आहे. आमचा काय ती एंट्रन्स होता 40 रुपयाचं आम्ही तिकीट काढलं आणि सर्व ग्रुपसाठी सर्वांना जेवढा आपण मोठा तुमचा ग्रुप असेल फक्त 40 रुपये तिकीट प्रवेश फी असेल. ठीक आहे. तर माझ्याकडे सामान आहे काय बॉटल्स आणि भांडे आणि लखनकडे स्टोव आहे. प्रशांतकडे पाणी बॉटल आहे. मसाल्याचे आणि मॅगी वगैरे आधीकडे. ॲशकडे काय फुकट आले ॲश फुकट आले ॲश. तर आता हळूहळू चढू. 1 तास 1.5 तास लागेल आम्हाला जायला. एका टेंट मध्ये ना 4 जण झोपतात. तर जसं बघताय सामान खूप असल्यामुळे कुणाचं डोकं कुणाचं होत आहे. प्रवीणने मस्त डोकं लावलंय बाई. हो नाही भाई थकवा लागलाय. मान्य करा आपल्याकडे वजन आहे बाई. मान्य करा वजन आहे. जसं तर आता तुम्ही बघताय ऑलमोस्ट आपण किल्ला आता पूर्ण चढलोय आणि इथून असा एंट्रन्स आहे. हे बघा तो दरवाजा आहे. तो मेन दरवाजा आहे. मेन म्हणजे एक चोरवत दरवाजा आहे आणि एक समोरचा. तर तो पहिला दरवाजा तो आहे आणि दुसरा चोर दरवाजातनं आम्ही आलो नाही. फ्रंटमधून म्हणजे जो मेन दरवाजा आहे तिथूनच आलेला आहे. आता फायनली आता पोचलोय. आता जागा कुठेतरी चांगली पकडेल आणि नाश्त्याची तयारी करेल. अरे वा. आपण ज्या दरवाजा समोर आलेलो आहे तो आहे पाली दरवाजा. हा मुख्य दरवाजा आहे गडाचा. आपल्या माहितीनुसार या दरवाजाला अजून एक चोरवाट म्हणून आहे. ती चोरवाट मी तुम्हाला पुढे दाखवतो. जर तुम्ही या गडावरती जात असाल तर एक गोष्टी काळजीची घ्यावी.
इथे खूप सारे माकड आहेत. ते डायरेक्ट तुमचे बॅग्स आणि तुमचं जे काही सामान हातातलं आहे ते घेऊन पळतात. तर ते तुम्ही तुमच्या सावधानीनुसार घेऊन चला आणि त्याची काळजी पण घ्या. हे जे दृश्य आहे ते गडावरचे आहे आणि समोर जे तुम्ही बघताय तो पाणीचा टाका आहे. असे जे टाके तुम्ही बघताय आता हे तुम्हाला पुढे खूप सारे टाके बघायला दिसतील आणि असे गडावरती खूप सारे टाके आहेत. हे पाणी पिण्यासाठी हे टाके बनवलेले आहेत आणि गडावरती अशा प्रकारचे खूप सारे टाके वगैरे आहेत. आणि हे जो डोंगर दिसत आहे हा पण गडाचा एक भाग आहे. हा पण आपण पुढे बघणार आहे. तुम्ही हे बघत असाल की हा कुठला गेम खेळतायत. विषय झाला असा की खूप आम्ही सर्वजण थकलेलो सामान आणून, तर पाणी आणायला कोण जात नव्हते, तर त्याच्यामुळेच हा आम्ही गेम सुरू केला. चिडते कशाला पाहिजे? 1 2 3 सोडा सोडा. नाही, परत आले. 1 2 3 पण आहे. नशीब सचिन आमच्या दोघांना वाचवलं. जिंकते का नाही कोण? एकदा टाकायचं. असं गेलं, असं होतं मला, असं गेलं. अयो गेम खेळतायत सगळे. ए भाई जावा जावा तुम्ही दोघं. नाही, इथं काही येडा दिसतो तुला? दिसतंय की. अरे तोंडात कुठे घालायला बोट? तोंडात कुठे घालायला? ए नीट नीट परत. निघा इथून. निघ इशी.
पाहिजे होते रे मला इम्पॉर्टंट. त्याला आणलं प्लेट आणायला पाहिजे होती. पेपर आहे ना, पेपर कशात आहे पेपर? त्या पिशवीत आहे. त्या प्रशांत वाटणी मारल पुढे. सुटल. प्रवीण कसं आहे, कशी बांधल्या ही बाई इकडे लसूण बघ. ए आद्याला बघा चल जागा लसूण पण क्रॉस बस आहे कचऱ्याची पिशवी नाही ते. छान झाले ना. प्रवीण तर जसं की बघताय आपण तिथे रेस्ट केला, थोडा नाश्ता केला आणि असा काही व्ह्यू आहे इकडचा हे बघा. आणि आता आपण तिकडे मंदिरात जाणार आहे रेस्ट करण्यासाठी. इथे ऊन पडतंय तर ते इथे थंड जागा आहे, ते ऊन पडतं म्हणून आपण आता जाऊन थंड जागेत तिथे बसेल, रेस्ट करेल 1 तास आणि मग पुढे निघेल आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आणि तिथून मग बाकीचं शूट करेल मी. हा जो दरवाजा आहे तो चोर दरवाजा आहे, जिथून पर्यटक खाली जात आहेत. बघू थोडा वेळ आता रेस्ट केल्यानंतर त्याला आपण बाकी सगळं मी दाखवतो. सध्या तरी आता थोडं रेस्ट करेल. म्हणतो ना की लांब तिकडचं बघून येऊ आपण बिना सामान घेऊन जाणार आणि मग ते इथं करू जवळ आहे. परत तू सामान एवढं लांब घेऊन जाणार, परत तिथून मग तिकडे लांब जाणार. नाही तिकडे जायचं ना तर संध्याकाळीच जायचं. डायरेक्ट दोन्ही काम होती. सनसेट बघायला का म्हणून ते एकदाच होईल ना. परत तिकडे जाणं 2 वेळा. तू आता बस त्यांना करायची ते काय करायचा विचार करायचा. बालकीला आपला करून यायचा. आम्ही आहे तर बॉजा तुमचं हा तेवढंच वर नाही. करून घे. मग ते बाकीचं खाणं फिरसा. ते मग तुमचं आणि आता खाली जाऊन दमून येणार ना तुम्ही. आता ताज्या दांबात वरती जाऊन या. इथून जायला किती वेळ लागेल आपल्याला? कुठं ठेव का माणसाला बालकीला. हे का इकडे अशा खाली बॅगा ठेवा. तर थोडं आम्ही कन्फ्यूज होतो की आम्हाला जायचं आहे कुठे. आम्ही सुवर्ण माचीला की संजीवनी माचीला की बाली किल्ल्याला, ह्याच्यामध्ये थोडंसं आम्ही भरकटलेलो. तर नक्की जायचं कुठे हे आम्ही ठरवत होतो. तर मला बोलायचं की आम्ही बाकीचं जे व्हिडिओ आहे ते पुढच्या व्लॉगमध्ये मी सांगेल की आम्ही नक्की चाललो आहे कुठं. तर हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.